आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेत। अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आता एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार अशी चर्चा आहे, कारण शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार आणि केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद सुद्धा मिळून घेणार अशी चर्चा आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती, आपली काय शक्यता आहे? नाही, भाजपची प्राथमिकता हीच आहे की कशा पद्धतीनं ऑपोजिशन सर्व जे आहे ते संपवता येईल। आता यांच्यात चर्चा सुरू आहे नाही सुरू आहे त्याची आम्हाला काही कल्पना नाही आहे। आता राष्ट्रवादी जाणो आणि बीजेपी जाणो, पण या महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीमध्ये आहे, अतिवृष्टी झालेली आहे, लोक दबून मरत आहेत, झाडा पडून मरत आहेत। ही काही प्रायोरिटी थोडी आहे या सरकारची। या सरकारची प्रायोरिटी आहे ऑपोजिशन संपवणे, लोकशाही संपवणे, हुकुमशाही आणणे, ही या सरकारची प्रायोरिटी आहे, ती सातत्यानं समोर येते आहे। त्यामुळे तर आपण अनेक वेळा समस्यांवरती चर्चा करतो, मात्र शरद पवार असा निर्णय घेऊ शकतात का? आपली काय शक्यता आहे? नाही, मला शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये एक स्पष्टपणे वाटतं की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन ते संपूर्ण आयुष्य त्यांनी राजकारण समाजकारण केलेलं आहे। त्यांचं योगदान देशाच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठं आहे। अशा पद्धतीचा निर्णय घेतील आतापर्यंतची वाटचाल त्यांची बघता असं मला तरी वाटत नाही। बरं, आणि विशेषतः खरं तर आपण पाहतोय की त्या संदर्भातल्या बैठका सुद्धा झाल्यात अशी माहिती मिळत आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रात एक आणि राज्यात मंत्रिमंडळाचा वाटा दिली जाण्याची शक्यता आहे, त्या प्रकारची चर्चा आहे। असं जर झालं तर शरद पवार असा प्रकारचा निर्णय घेऊ शकतील का मंत्रिपदासाठी? नाही, आता मी काही एवढा मोठा नाही, मी अतिशय लहान कार्यकर्ता आहे। पवार साहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे राजकारणातलं, त्याच्यावर मी काही भाष्य करू शकणार नाही। या संदर्भामध्ये काय त्यांच्या चर्चा चालू आहे, काय वाटाघाटी चालू आहे, या संदर्भामध्ये शरद पवार साहेबांचे पक्षाचे नेतेच आपल्याला काहीतरी कन्फर्मेशन देऊ शकतील। त्या संदर्भात मी काय बोलू शकेल, आणि शरद पवार साहेबांवर मी काही टिप्पणी करावी एवढा मोठा मी नाही, मी फार छोटा कार्यकर्ता आहे। नाही, अगदी अतुलजी, मात्र राष्ट्रवादी पक्षामध्ये जी अंतर्गत धुसफूस मागच्या अनेक दिवसांपासून होती, 2 गट होते, विलिनीकरणाचा मुद्दा होता, अशी काही चर्चा आपल्या कानावरती आली होती का? राष्ट्रवादीमध्ये अशी काही धुसफूस सुरू होती का? एक गट एनडीए सोबत जाण्याची शक्यता होती, याबाबतची आपल्यापर्यंत काही माहिती होती का? नाही, होऊ शकते की एखाद्या वेळेस खासदारांना भीती वाटत असेल की आपल्या घरात ईडी टाकतील, इन्कम टॅक्सला आणतील, सीबीआयची एन्क्वायरी लावतील, त्रास देतील, मुलाबाळांना त्रास देतील, नाही आले तुमचं राजकारण संपवू, अशा पद्धतीने धमक्या वगैरे असं नक्कीच होऊ शकतं, कारण बीजेपीची ही प्रवृत्ती झालेली आहे। पण आता त्या चर्चा त्या काही आहे का असं जाणवत नव्हतं। ओमराजेंच्या संदर्भामध्ये तसं अजिबात जाणवत नव्हतं। सर्वात मोठे विरोधक कोणी असेल बीजेपीचे तर ओमराजे वाटत होते, पण ओमराजे पण गेले। पण मला पवार साहेबांच्या बाबतीमध्ये असं वाटत नाही। नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर शरद पवारांची राष्ट्रवादी आता एनडीए सोबत जाण्यासंदर्भात बैठका सुरू आहेत, भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत अशी माहिती मिळते। महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय मोठा भूकंप होणार आहे, कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार। शरद पवार गटातील काही नेते या बदलाला तयार नाहीत अशी सुद्धा माहिती मिळाली होती। यापूर्वी सुद्धा बऱ्याच घडामोडी होत्या। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण जोडले। सूरजजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय मोठा भूकंप होणार अशी चर्चा आहे, कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला मिळाली। याबाबतची आपली काय शक्यता आहे, याबाबत आपल्याला काय माहिती आहे? याबाबत मला वाटतंय की अजून कुठलेही महायुतीमध्ये अशा पद्धतीची चर्चा नाही। ही काही चर्चा आहे त्या माध्यमातली चर्चा आहे। आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत यायचा निर्णय घेतला होता, त्यावेळेस तिथं जी लोक राहिलेली ते फक्त त्यांना भारतीय जनता पार्टीची विचारधारा आवडत नव्हती म्हणून ते थांबलेली लोक आहेत। मला असं कदापि वाटत नाही की ते लोक एनडीए सोबत येण्याचे, त्यामधले काही लोक असतील की नक्कीच एनडीए सोबत यायची इच्छा व्यक्त केली असेल, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल परवा जाहीर केलेले की एनडीए मध्ये आपल्याला थांबवतोय, मात्र विचारधारेचा मुद्दा आपण उपस्थित केला। आपली जी राष्ट्रवादी आहे, जे महायुतीमध्ये आहे, एनडीए सोबत असून सुद्धा आपली विचारधारा जी पूर्वी होती तीच आहे, आणि तरी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीमध्ये सहभागी झालात। मग तसा काही निर्णय आता शरद पवार यांची राष्ट्रवादी घेऊ शकेल का विकासासाठी? नाही, आम्ही याच्या आधी सांगितलं होतं, अजितदादांनी जो निर्णय घेतला होता तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणार हे सांगितलं होतं। परंतु मला वाटतंय की तिकडच्या लोकांमध्ये अजून काही लोकांचं मत असं आहे की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ नये। त्यांच्यामध्ये 2 मतांतर असणारी लोक आहेत। मला वाटतं की जोपर्यंत त्यांच्यातला अंतर्गत वाद भेटत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की ते एनडीए सोबत येतील। बरोबर आहे, मात्र विलिनीकरणाची सुद्धा ज्या वेळी चर्चा व्हायची आणि त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातला एक गट हा विरोधात होता अशी माहिती होती। त्या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण दुसरा गट एनडीए सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे।
विलिनीकरणाच्या बाबतीत अद्याप कुठलीही चर्चा नाही, परंतु आमच्याकडे कसला प्रस्ताव आलेला नाही. या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चा आहेत. जर तशा पद्धतीचं काही झालं तर नक्कीच आम्ही आपल्याला कळवू, परंतु सध्या तरी कुठलीही चर्चा नाहीये. नक्कीच सूरजजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. जाणारे मीनाक्षी, आपण पाहतोय शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्यासंदर्भात घडामोडी आता वेगवान पाहायला मिळत आहेत. तशा बैठका सुद्धा झालेल्या आहेत. काय सविस्तर माहिती आहे याबाबतच्या घडामोडींची? निश्चितच आपण पाहतोय की मागच्या 4-5 दिवसापासून ह्या सगळ्या चर्चांना जोर धरलेला आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय की सध्या जयंत पाटील, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांची आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत विनोद तावडे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा होती. आणि त्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत, भाजपसोबत एनडीए सोबत जाणार असल्याची ही चर्चा अधिकच रंगू लागलेली आहे. आणि त्यानंतर या सगळ्या बाबतीवरती आपण जेव्हा स्पष्टीकरण घेतलेलं आहे, स्वतः जयंत पाटील यांनी या सगळ्याच गाठीभेटी नाकारलेल्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाहीये. सोबतच आपण पाहतोय की एक 5-6 दिवसांपूर्वीच जेपीसीची बैठक जी आहे दिल्लीत सुरू होती आणि या दिल्लीमध्ये स्वतः सुप्रिया सुळे या तिथे उपस्थित होत्या, विनोद तावडे हे देखील तिथे होते आणि त्यांच्यामध्ये देखील 4 वेळा भेटी झाल्या असल्याची माहिती आहे. पण ह्यासोबतच आपण पाहतोय की विनोद तावडे असतील, निशिकांत दुबे असतील आणि भाजपचे इतर नेते जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत चर्चेत आहेत. विलिनीकरण असेल किंवा मग कशा पद्धतीत एनडीए मध्ये सहभागी व्हावा यासाठीची ही चर्चा असेल. अशा ह्या चर्चा नुसत्या रंगू लागलेल्या आहेत. पण ह्या चर्चांना कुठेही आपण पाहतोय की स्पष्टीकरण अजून आलेलं नाहीये, कोणीही दुजोरा दिलेला नाहीये. तुर्तास आपण पाहतोय की या ज्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यांना कुठेतरी आपण पाहतोय की एक जे माध्यमांपुढे ज्या ज्या प्रकारे वेगवेगळ्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळेच अशा पद्धतीची ही भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेली होती. तुर्तास आपण पाहतोय की शरद पवार यांची जी भूमिका होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.